विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क हा सब्जेक्टचा अभ्यास करतोय. त्याचं MSBTचा कोड जो आहे 313332 इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्कमध्ये आपण 3 फेज सर्किट ह्या गोष्टीचा अभ्यास करतो. त्या 3 फेज सर्किटमध्ये स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन असे दोन वेगवेगळे कनेक्शन्स आहेत. त्यापैकी आपण डेल्टा कनेक्शनचा इथे अभ्यास करतो. पहा, डेल्टा कनेक्शनचा आपण अभ्यास करतोय. ज्यावेळी डेल्टा कनेक्शन येतं त्यावेळी आपल्याकडे दोन रिलेशन्स मस्ट लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये VL इट मीन्स लाईन व्होल्टेज इज इक्वल टू VPH, म्हणजे जेवढं लाईन व्होल्टेज आहे तेवढंच काय आहे फेज व्होल्टेज. फॉर डेल्टा कनेक्शन VL इज इक्वल टू VPH. ओके, देन हा व्होल्टेज रिलेटेड झाला. तर करंट काय सांगतोय, IL इज इक्वल टू √3 टाइम्स ऑफ IPH, म्हणजे लाईन करंट जो आहे हा √3 टाइम्स ऑफ फेज करंट. सो डेल्टा कनेक्शन म्हटलं की आपल्याला हा रिलेशन लक्षातच आला पाहिजे आणि हे डेल्टा कनेक्शनला रिलेशन आपण लावूनच ठेवायचं. चला तर आता क्वेश्चन काय आहे बघूया. अ बॅलन्स्ड डेल्टा कनेक्शन load having phase impedances of 3 plus J4 ohm, म्हणजे बॅलन्स्ड डेल्टा कनेक्शन मध्ये 3 plus J4 ohm एवढा आपल्याला काय दिलेत, इम्पिडन्स दिलेत. कनेक्टेड 400 व्होल्ट 3 फेज सप्लाय AC. ओके, ते दिल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट मध्ये काय काय गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या बघा. कॅल्क्युलेट काय करायचंय, पहिला लाईन करंट म्हणजे IL, पॉवर फॅक्टर म्हणजेच काय cos ऑफ 5, ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे P इज इक्वल टू √3 VLIL cos ऑफ 5, अपॅरंट पॉवर म्हणजे S इज इक्वल टू √3 VL इंटू IL. बघा, हे आपल्याकडे फॉर्म्युलेज आहेत. ह्या फॉर्म्युलेजवरून आपल्याला काय करायचं, एक्झाम्पल सोडवायचं. आता पहिला काय सांगितलं त्यांनी, लाईन करंट म्हणजे काय IL कसं काढता येते आपल्याला थोडं लक्ष द्या. IL इज इक्वल टू काय सांगितले, IL इज इक्वल टू √3 टाइम्स ऑफ IPH. ओके, आपल्याकडे √3 माहित आहे, IPH माहित आहे का, नाही माहित. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, सुरुवातीला IPH काढावं लागणार. IPH कसं काढता येतं, VPH अपॉन ZPH. बघा आता IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH. आपल्याला VPH माहित आहे, कुठं माहित आहे बघा, गिवन मध्ये. हे दोन्ही रिलेशन झाले तुमचं. आता गिवन मध्ये बघा काय दिले, गिवन मध्ये हे 3 plus J4 म्हणजे तुमचं काय दिले त्यांनी, Z फेज जो आहे 3 plus J4 हा रेक्टँग्युलर मध्ये दिले. आपण याला काय करायचं, पोलर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर ZPH रिअल व्हॅल्यू आणि ॲट एन अँगल आपल्याला मिळून जातोय. ZPH इथं आहे. त्याच्यानंतर दिले VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू किती दिले, 400 व्होल्ट. आणि त्याच्यानंतर काय दिले, 3 फेज सप्लाय. हे गिवन मध्ये झाला, गिवन डाटा मध्ये. ओके, आता बघा जे आपल्याला ZPH 3 plus J4 दिलेत हे रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये, ह्याला आपण कशात कन्वर्ट करायचं, पोलर फॉर्म मध्ये. बघा कसं घ्यायचं, कॅल्शियम मध्ये शिफ्ट प्लस म्हणजे पोलर मध्ये येतोय 3 plus J4 3
कॉमा 4 ब्रॅकेट कंप्लीट आन्सरमध्ये काय येतोय ZPH इज इक्वल टू 5 ॲट एन अँगल थीटामध्ये 53.13 डिग्री पहा हे तुमचं जे 5 रिअल व्हॅल्यू आहे हे ZPH झालं ॲट एन अँगल 53.13 जो आहे 53.13 हे जो अँगल घ्यायचा आपल्याला इथे cos फाय काढत असताना हे फायचं व्हॅल्यू 53.13 तिथं घ्यायचं पहा आता आपल्याला काय करायचं आहे IPH काढत असताना VPH आपल्याला किती दिले हे बघा IPH इज इक्वल टू VPH आहे 400 VPH किती आहे 400 बघा 400 डिवायडेड बाय ZPH किती आहे 5 बघा आता IPH किती येणार तुमचं 400 डिवायडेड बाय 5 करा कॅल्शियम मध्ये 400 डिवायडेड बाय 5 आन्सर येते 80 आन्सर किती येते 80 ज्यावेळी तुम्हाला करंट IPH असू दे किंवा IL असू दे फेज करंट असू दे किंवा लाईन करंट असू दे करंटचं युनिट काय असणार तुमचं एम्पियर करंटचं युनिट काय असणार एम्पियर आता तुमचं काय आलं IPH आलं पण आपल्याला काय करायचं आहे IL काढायचं त्यासाठी काय करावं लागणार IL इज इक्वल टू बघा 1 नंबरला काय सांगतोय IL इज इक्वल टू √3 टाइम्स ऑफ IPH ओके देन IL इज इक्वल टू √3 आहे तसं ठेवा IPH किती आहे तुमचं 80 किती आलं तुमचं 80 आता काय करायचं प्रोडक्ट काय √3 इंटू 80 आन्सर येतोय तुमचं 138.56 बघा IL इज इक्वल टू 138.56 युनिट ह्याचा एम्पियर जे 1 नंबरचं लाईन करंट काढायचं होतं ते आपण काढलं लाईन करंट कसं काढलं लाईन करंट काढण्यासाठी काय लागते IL इज इक्वल टू √3 IPH हे फॉर्म्युला आहे स्टँडर्ड रिलेशन आहे लाईन करंट इज इक्वल टू √3 ऑफ फेज करंट आता फेज करंट आपल्याला दिलेत का नाही दिले मग फेज करंट कसं काढायचं IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH VPH आपल्याला दिलेत ZPH दिलेत का नाही दिलेत मग ZPH कशामध्ये दिलेत रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये दिलेत ZPH इज इक्वल टू 3 + J4 मग हे रेक्टँग्युलर वापरता येतं का नाही आपल्याला नाही वापरता येत मग काय करायचं त्याला पोलार मध्ये कन्व्हर्ट करायचं 3 + J4 जो आहे 3,4 घ्यायचं पोलार मध्ये आपल्याला उत्तर येते 5 ॲट एन अँगल ऑफ 53.13 मग हे 53 जो आहे तर 53.13 हे अँगल मध्ये घ्यायचं कुठं cos फाय काढत असताना जे 5 आहे हे 5 आपल्याला इथं वापरायचं कधी ZPH मध्ये मग तुमचं IPH किती आला 80 एम्पियर मग एकदा तुमचं IPH आल्यानंतर फेज करंट आल्यानंतर तुम्ही लाईन करंट इज इक्वल टू √3 टाइम्स ऑफ फेज करंट इथं √3 इंटू फेज करंट 80 तुमचा आन्सर येते लाईन करंट इज इक्वल टू 138.5 एम्पियर लाईन करंट फर्स्ट इज कॅल्क्युलेटेड ओके देन सेकंड इज पॉवर फॅक्टर सेकंड वन इज पॉवर फॅक्टर कसं काढायचं बघा cos ऑफ फाय पॉवर फॅक्टर PF cos बघा पॉवर फॅक्टर PF इज इक्वल टू cos फाय देन आपण काय करूया cos फाय इकडे घेऊया ना बघा पॉवर फॅक्टर इज इक्वल टू cos ऑफ फाय आता पॉवर फॅक्टर इज इक्वल टू cos ऑफ फायची व्हॅल्यू किती आहे 53.13 ओके आता बघा cos ऑफ 53.13 ब्रॅकेट कंप्लीट आन्सर येतोय 0.6 आन्सर येतोय 0.6 तुमचं किती आलं हे पॉवर फॅक्टर 0.6 ओके हे झालं तुमचं सेकंड आता सेकंड झाल्यानंतर काय सांगते तुम्हाला दोन गोष्टी आहेत लॅगिंग आणि लीडिंग इथं आपल्याला जे एक्सेल असल्यामुळं हे काय येतं लॅगिंग येतोय
पॉवर फॅक्टर लॅगिंग. चला पहिला झालं, दुसरं झालं. देन आपण थर्ड काय करायचं आपल्याला, ऍक्टिव्ह पॉवर P इज इक्वल टू √3 VLIL cos phi. मग इथं काय करूया आपण डायरेक्टली त्या इथं डायरेक्टली काय करू आपण व्हॅल्यू पुट अप करूया. थोडं इकडे लक्ष द्या. 3 नंबरला काय काढायचं आहे, ऍक्टिव्ह पॉवर P इज इक्वल टू √3 VLIL cos phi. ओके. हा P इज इक्वल टू बघा √3 आहे तसं राहतोय. VL आपल्याला किती दिलेत 400. VL किती दिलेत बघा, VL इज इक्वल टू H इज इक्वल टू किती आहे 400. IL आपण कॅल्क्युलेट केलोय. IL किती आला आपलं 138.56 138.56 इंटू cos phi किती आला आपलं 0.6. ओके. आता कॅल्शियम मध्ये आपण पुटअप करूया, याचा आन्सर काढूया. बघा √3 इंटू 400 इंटू 138.56 इंटू 0.6. आन्सर येतोय 57.59.8. बघा पॉवर P इज इक्वल टू 57.59.8.31 वॅट मध्ये. कशात येतोय वॅट मध्ये. मग आपण काय करायचं, जे वॅट जे आहे ते किलोवॅट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं, किलोवॅट मध्ये कन्वर्ट करायचं तर 3 डिजिट्स हे पॉइंट्स काय करायचं या बाजूला सरकवायचं, म्हणजे काय होते किलोवॅट मध्ये कन्वर्ट होते. 57.59 किलोवॅट हे तुमचं ऍक्टिव्ह पॉवर झालं. ऍक्टिव्ह पॉवर. आता 4 नंबरला आपल्याला काय करायचं आहे, ऍफरंट पॉवर काढायचं. काय करायचं ऍफरंट पॉवर. ऍफरंट पॉवर का सांगतोय, S इज इक्वल टू √3 ऑफ VL इंटू IL IL. मग आपण हे व्हॅल्यू पुटअप करूया. S इज इक्वल टू √3 आहे तसं राहिला, VL 400 इंटू IL किती आहे आपलं 138.56. चला कॅल्शियम मध्ये पुटअप करूया. √3 इंटू 400 इंटू 138.56. आन्सर येतोय 95.99. S इज इक्वल टू 95.99 किलोवॅट. हे बघा हे झालं तुमचं ऍपरंट पॉवर. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, दिलेला क्वेश्चन जो आहे ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय गोष्टी दिलेत हे समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण हे कॅल्क्युलेशन साठी थोडं लक्ष देऊया. बघा बॅलन्स्ड डेल्टा कनेक्शन लोड हॅव्हिंग द फेज इम्पिडन्सेस ऑफ 3 + J4 ओहम दिले होते. त्याच्यामध्ये 400 व्होल्ट 3 फेज सप्लाय दिलेत. कॅल्क्युलेट लाईन करंट काढायचं आहे, पॉवर फॅक्टर काढायचं आहे, ऍक्टिव्ह पॉवर काढायचं आणि ऍपरंट पॉवर काढायचं. ओके. पहिला लाईन करंट म्हणजे काय, IL इज इक्वल टू √3 IPH. आपल्याला IL काढायचं आहे. IL काढण्यासाठी काय वापरावं लागते, √3 इंटू IPH वापरावं लागते. आपल्याला IPH कसं काढता येते, IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH. VPH आपल्याकडे दिलेत पण ZPH दिलं नाही. मग ZPH काय करायचं आपण, इम्पिडन्स दिले त्याच्यावरनं हे रेक्टँग्युलरचं पोलर मध्ये कन्वर्ट करायचं. ही रिअल व्हॅल्यू आणि हे फेज अँगल. रिअल व्हॅल्यूला आपण ZPH म्हणून वापरता येतो आणि फेज अँगल जो आहे ते cos phi साठी वापरायचं. मग ZPH येतोय, ZPH इथं पुटअप केला, मग IPH निघाला. IPH आपल्याला 80 एम्पियर येतोय. मग IPH आल्यानंतर आपण काय करतोय बघा, IL इज इक्वल टू √3 IPH. मग IL इज इक्वल टू √3 इंटू 80 IL आपल्याला मिळालं. IL मिळाल्यानंतर दुसरं जो होतं पॉवर फॅक्टर इज इक्वल टू cos phi. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू cos ऑफ 53.13 इथनं घ्यायचं 53.13. मग तुमचा cos phi 0.6 लॅगिंग आला. त्याच्यानंतर 3 नंबरला काय होतं, ऍक्टिव्ह पॉवर P इज इक्वल टू √3 VLIL cos phi. P इज इक्वल टू √3 VLIL cos phi. मग तुमचं P इज इक्वल टू 57.59 किलोवॅट मध्ये थर्ड
आणि फोर्थ एस म्हणजे अपॅरंट पॉवर एस इज इक्वल टू √3 VL IL तेवढंच येतं फॉर्म्युलामध्ये. एस इज इक्वल टू हे व्हॅल्यू पुट अप केल्यानंतर 95.99 किलोवॅट तुमचं काय येते अपॅरंट पॉवर येते. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, हा जे एक्झाम्पल आहे हा एक्झाम्पल तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 4 मार्काला विचारू शकतात. आणि डेल्टा कनेक्शनचे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला प्रॉपरली ही गोष्ट लक्षात असायला पाहिजे की करंट रिलेशन आणि व्होल्टेज रिलेशन आणि त्याच्यावरनं जे काही कॅल्क्युलेशन मध्ये त्यांनी फाइंडसाठी दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी सोडवायच्या आहे आणि त्याच्यासाठी लागणारा फॉर्म्युला कोणता आहे हे आपण प्रॉपर जर स्टडी करून घेतलं तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडचण येणार नाहीये. आणि आपण सर्वांनी हा एक्झाम्पल व्यवस्थितपणे समजून घ्यावेत आणि हा एक्झाम्पल सोडवावेत आणि सोडवून झाल्यानंतर तुम्हाला जर परीक्षेमध्ये हा एक्झाम्पल दिले तर आपण व्यवस्थितपणे हा एक्झाम्पल सोडवावे. तुमचं येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा आणि तुमचा अभ्यास छान पद्धतीनं चालू आहे असं मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक फॉर युअर सेमेस्टर एक्झाम. आता हे एक्झाम्पल इथं संपलेलं आहे. थँक्यू.